अकोले तालुक्यातील घोटी गावचे रहिवासी व कैलासवासी दत्तात्रय सोमनाथ कवटे यांचे कुटुंब आणि गावकरी मागील काही दिवसांपासून संशयास्पद मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा यासाठी साखळी उपोषणाला बसले असून आता हे आंदोलन तीव्र होत चाललेले आहे। दत्तात्रय यांचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा ठाम आरोप करत आदिवासी समाज आणि सामाजिक कार्यकर्ते न्यायासाठी एकवटले आहे। कैलासवासी दत्तात्रय कवटे हे मागील 13 ते 14 वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील योगेशवाडी येथे सचिन जोंधळे यांच्या कुक्कुटपालन शेडमध्ये काम करत होते। दिनांक 14 मार्च रोजी कुटुंबियांना फोन करून त्यांनी तब्येत खराब असल्याचं सांगण्यात आलं, पण काही वेळातच मृत्यूची बातमी मिळाली। त्याआधीच मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करून खासगी रुग्णवाहिकेतून जबरदस्तीने मृतदेह पाठवण्यात आला। मृतदेह पाहिल्यानंतर मृतदेहाच्या अंगावर, हातावर आणि मानेवर धारधार शस्त्राचे वार दिसून आले। कुटुंबियांनी त्वरित पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र तासगाव पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्याऐवजी धमकी देण्यात आली आणि मृत्यूला आत्महत्येचा बनावट स्वरूप देण्यात आलं, असा गंभीर आरोप कुटुंबीय करीत आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री, पालकमंत्री, आदिवासी विकास मंत्री, सांगली व अहमदनगरचे पोलीस अधीक्षक तसेच मानवाधिकार आयोग व स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदने दिली गेली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने घोटी ग्रामस्थ व कवटे कुटुंब साखळी उपोषणाला बसले। या उपोषणात सरपंच मनोहर घोडे, समाजसेवक अनंत घाणे, तुकाराम खाडे, बाजीराव सगभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा घोडे, यशवंत कांबळे, मंगल व तानाजी साळवे, सोमनाथ कवटे, पांडुरंग निवृत्ती घोडे, मंदाबाई ठकुबाई, प्रतीक घोडे, विमल कडाळी, विमल वाजे, हनुमंता घोडे यांच्यासह विविध आदिवासी संघटना व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले। आदिवासी अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, CID किंवा SIT मार्फत चौकशी व्हावी, प्रकरण फास्ट ट्रॅक करून चालवावे। घोटी ग्रामस्थांनी सरकार व प्रशासनास इशारा दिलाय की जर त्वरित न्याय न मिळाला तर संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलन उभे केले जाईल। माझ्या दत्तात्रयाला न्याय मिळाला पाहिजे असा आक्रोश करत आईचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरले। संपूर्ण परिसरातून या न्याय हक्काच्या लढ्याला पाठिंबा दिला जात आहे। नाव मनोहर नवनाथ घोडे, घोटी ग्रामपंचायत सरपंच। गेल्या आमच्या गावामध्ये 10 दिवसापासून उपोषण चालू आहे। गेल्या सांगली जिल्हा तासगाव तालुक्यामध्ये आमचा एक तरुण दत्तात्रय सोमनाथ कवटे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर, राहणार घोटी, हे त्या सांगली तालुक्यामध्ये तासगाव तालुक्यामध्ये योगेवाडी येथे सचिन सुरेश साळुंके यांच्याकडे गेल्या 14-15 वर्षापासून पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करत होता आणि या काम करत असताना त्यांचं त्या ठिकाणी हत्या झालेली आहे। या हत्या मागचं कारण आम्हाला पूर्ण ग्रामस्थांना या हत्येवरती संशय आहे आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आम्हाला त्यांनी डिपार्टमेंटनी माहिती दिली नाही किंवा पंचनामाही दाखवलं नाही। त्यामुळे आमची सर्व ग्रामस्थांची व या कवटे परिवाराची प्रशासनाला विनंती आहे, लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन शासनाने या कुटुंबाला व आमच्या गावाला न्याय मिळवून देण्याचं काम करायचं आहे। CID मार्फत या ठिकाणी भरपूर संघटने भेट देऊन येतात, प्रशासकीय अधिकारी येऊन जातात। त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे, शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला आमच्या गावातल्या या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम करायचं आहे। आणि आता आम्ही हे उपोषण न्याय मिळेपर्यंत काही मागे घेणार नाही, अशी शासनाला विनंती आहे आमच्या गावाकडून व या कवटे कुटुंबाकडून। सागर सोमनाथ कवटे, कैलासवासी दत्तात्रय सोमनाथ कवटे यांचा छोटा भाऊ। तर माझे बंधू, मोठे बंधू हे जिल्हा सांगली, तालुका तासगाव, योगेवाडी या ठिकाणी सचिन सुरेश साळुंके यांच्या पोल्ट्रीवरती गेल्या 13-14 वर्षापासून काम करत होता। तर त्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे नाही का अचानक मृत्यू झाला तर सर्व जे सत्य परिस्थिती
तर सगळ्यांनी आमच्या गावाने साखळी उपोषणाचा मार्ग धरलेला आहे. तरी शासनाने याची गंभीर दखल घ्यावी, आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर हे साखळी उपोषण तीव्र करण्यात येईल. उपोषण चालेल. या उपोषणाचा मुख्य मुद्दा म्हणजे आमच्या गावातील दत्तात्रय सोमनाथ कवटे ह्या मुलाचा अपघाती मृत्यू सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील गणेशवाडी योगेवाडी येथील योगेश सचिन साळुंके त्या मालकाच्या घरी गेली 8 ते 9 वर्षे आमचा दत्तात्रय हा तिथे काम करत होता आणि त्याचा तिथे अपघाती मृत्यू झालेला आहे. तिथे आम्ही ज्या वेळेस अपघात नसून तो आम्हाला वाटतंय हा संशयित घातपात करून आणि अवयवांची तस्करी करावी अशा पद्धतीचा मृत्यू आमच्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आलेला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही तासगाव येथे काही सखोल गोष्टी पुरावे मागण्यासाठी तासगाव पोलीस स्टेशन येथे आमचे ग्रामस्थ गेले असताना तेथील पोलीस प्रशासनाने आम्हाला उडोउडीची उत्तरं दिली. आम्हाला वरच्या आवाजामध्ये त्यांनी आवाज चढवून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला आणि आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला पंचनामा दाखवा, आम्हाला PM रिपोर्ट दाखवा, तर त्यांनी अशी कुठल्याही प्रकारचा आम्हाला पुरावे तिथे दिले नाही. आणि मग आम्ही तिथून परत आमच्या गावी परतलो आणि नंतर मग आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेऊन आम्ही कुटुंबाशी चर्चा करून आणि आम्ही आमच्या दत्तूला न्याय मिळण्यासाठी साखळी उपोषण चालू केलेलं आहे. आणि गेली 10 दिवस झाले आपल्या तालुक्यातील विद्यमान आमदार येऊन गेले, इतर प्रशासक लोक येऊन गेली, यांनी आम्हाला आश्वासन दिलेले, परंतु जोपर्यंत या कुटुंबाला आणि आमच्या गावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे साखळी उपोषण मागे घेणार नाही. आणि अजूनपर्यंत आपल्या तालुक्याचे तहसीलदार आमची अपेक्षा आहे ग्रामस्थांची की आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांनी इथे येऊन आम्ही घटनास्थळ. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.